झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सांगली महापालिकेनंतर आज मालेगाव महापालिकेची सद्यस्थिती आपल्या समोर आम्ही आणतोय। पाहूयात नेमकी काय स्थिती आहे या महापालिकेची। लोकसंख्येच्या निकषावर मालेगाव महापालिका अस्तित्वात आली असली तरीही शहराचं बकालपण दूर करण्यात ती अपयशी ठरली आहे। विकास कामांवर खर्च होणारी रक्कम तोकडी पडत असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहे। नागरिकांना पिण्याचं पाणीही उपलब्ध नाहीये। मताच्या राजकारणासाठी अतिक्रमण काढण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आलंय, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नेहमीच गंभीर असतो। सांडपाण्याच्या निचऱ्याचं नियोजन नाही, साफसफाई अभावी मोक्षगंगा नदीला गटारीचं स्वरूप आलंय, त्यामुळे नागरिकांना विविध साथीच्या रोगांचा सामना करावा लागतोय। मिळत नाही, पण कर भरमसाठ नागरिकांना भरावे लागतात आणि तो बोजा नागरिकांच्या माथी पडतो। त्याचा काही सोयीसुद्धा या महानगरपालिकेला नाही। मग आरोग्य संदर्भात असू द्या अथवा रोड गटरचा मामला असू द्या, फक्त यांना कर हवे आणि करापोटी करोडो रुपये वसूल करतात, पण त्याचं नियोजन महानगरपालिकेकडे आजही नाही, उद्याही राहणार नाही असं आम्हाला वाटतं। मालेगावात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मच्छरांचा उत्पाद होतोय, संसर्गजन्य अनेक आजार त्याच्यातनं उद्भवत आहे। खरं सांगायचं सगळं पूर्ण आरोग्य शहराचं त्या एका नदीमुळे धोक्यात आलेलं आहे। मालेगाव महापालिकेचं वार्षिक अंदाजपत्रक 352 कोटींचं आहे, तर महापालिकेचं स्वतःचं उत्पन्न 146 कोटी आहे। त्यामुळे उर्वरित रकमेसाठी महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारवरच अवलंबून राहावं लागतंय। 148 कोटीच्या पैकी 82-83 कोटी जो अपेक्षित खर्च आहे, त्याच्यानंतरचा उर्वरित जो फंड आहे 60 कोटीच्या आसपासचा, त्या याच्यामध्ये उर्वरित खर्च आणि विकास कामं महानगरपालिकेचे नगरसेवकांमार्फत केली जातात आणि त्याच्यातून हा खर्च भागविला जातो। सध्या महापालिकेत काँग्रेस, तिसरा महाज आणि अपक्ष अशी सत्ता आहे। यापूर्वी महापालिकेत जनता दल, काँग्रेस, तिसरा महाज यांची सत्ता होती। मात्र कुठल्याही राजकीय पक्ष आणि नेत्याला मालेगाव महापालिकेची स्थिती सुधारता आली नाही, त्यामुळे शहराचा बकालपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। झी 24 ताससाठी निलेश वाघ, मालेगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।